आज गाडीतलं पेट्रोल अचानक संपल्यामुळे मला लांबपर्यंत गाडी ढकलत न्यावं लागली. तेवढं ते बरं झालं आपली गाडी दत्ताभाऊच्या दुकानापाशी बंद पडली. कमीत कमी ते आपल्याला गाडीवर पेट्रोल पंपावर घेऊन आला, जेणेकरून आपण बाटलीत पेट्रोल भरून गाडीत पोहोचून देऊ. गाडीत बाटली टाकली स्टार्टर मला ते गाडी चालू आहे ना. आणि ते म्हणतात ना त्यात गरिबी में आटा गेला, तसला विषय झाला आपल्यासोबत. आपल्याला नेमकं बीडला निघायचं होतं, गाडीचा असला प्रॉब्लेम झाला. पण बऱ्या वेळाने गाडी चालू झाली, दत्ताभाऊने चालू करून दिली. आपण जामखेडमध्ये पोहोचलो, तिथं काही काम होतं, थोडं काम केलं आणि तिथून पुढे मग निघलो बीडसाठी. बीडमध्ये पोहोचलो, मामाच्या घरी गेलो, आराम केला आणि संध्याकाळी निघलो स्मार्ट बाजार फिरायला. बीडमध्ये एवढं मोठं स्मार्ट बाजार झालं आणि तिथं काय आपण जाणार नाही असू शकत नाही, घ्यायचं काय नव्हतं, विचार काय डोक्यात नव्हतं. पण थोडीफार खरेदी होऊनच गेली तिथं. पुढच्या दिवशी सकाळी सकाळी गुरुवार होता म्हणून मग पोहोचलो स्वामी समर्थाच्या मंदिरात. आधी पाय धुवून घेतले, मग आतमध्ये प्रस्थान झालो. गुरुवार असल्यामुळे भरपेट गर्दी होती, पण त्या गर्दीमुळे आपल्याला काही त्रास झाला नाही. नंतर आपण पोहोचलो गजानन महाराजांच्या मंदिरात. शेजारीत मंदिर असल्यामुळे पटकन तिथं बी दर्शन झालं. तिथं काही एवढी आज गर्दी नव्हती. दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो मग थेट कर्जतला. थोडं पुढे आल्यानंतर वाटलं लय ऊन लागायला लागलात, काय गार पिऊन घेऊ. तेवढाच उसावाला दिसला, म्हणलं उसाचा रस पिऊन घ्या एकदा गार. तासभरच झालं गार उसाचा रस पिऊन. तेवढाच आपण माझ्याजवळ पोहोचलो. माझ्याजवळ गरम गरम कढईत वडे काढताना बघितलं, मग तिथं थांबावंच लागतंय. गरम गरम वडे खाऊन निघालो कर्जत. मागच्या 2 व्हिडिओ मध्ये तुम्ही तुमचं खूप प्रेम दाखवले, असं तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रेम दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.